नमस्कार मित्रांनो. आज असे बोलणार आहे. महत्वाचं ती असल्याशिवाय आपलं खरं नाही. जे पोराचे लग्न झाले नाही त्याच्यासाठी एवढी महत्वाची बात आहे की लय म्हणजे लय अवघड झालेलं आहे. ज्याचे लग्न झाले त्याच्या बी बायका नाही त्याच्यासाठी बी. तुम्ही सांगा, आपल्याला भाकरी करायत नाही, धुणं धुवायत नाही, काहीच करायत नाही. तुमच्या माय बापाला जरा जागे करा. आंदोलन करायचंय आपल्याला डायरेक्ट मुंबईला आंदोलन करायचंय. म्हणून माय बापा जागे राहा. तुम्हाला वाटले मोल मला नाही बायको म्हणून मग काय होणार नाही. भर समजायचं सारे भारत महाराष्ट्रासाठी सांगायलो, एक नाही जातीसाठी समजे आपल्या कोणी असू महाराष्ट्रामध्ये त्याच्यासाठी सांगायलो. आंदोलन केल्याशिवाय आपल्याला बायको भेटतच नाही. खरं ते सांगायलो, असं म्हणजे एवढं सांगायलो की तुम्हाला काय सांगा. आंदोलन करावंच लागते. डायरेक्ट मुख्यमंत्र्याच्या तिथंच झालं. तुमच्या माय बापाला जरा जागेव द्या. पोरं तुम्हाला बी दारू पिऊ नका, काहीच करू नका. नाही भेटल्या बायका तुम्हाला तर राहिले का, मी करून देतो तुमचं लग्न. आंदोलन करायचं. असं शेकडो पोळी पाड्या तशा रांगा लागल्यात. आता काय त्याला मोबाईल पैसे हे पाहिजे ते नाही. रानावाल्यांना भिकाऱ्याला सुद्धा बायको भेटली पाहिजे. भेटणारच. आपल्याला मुंबईला मोर्चा काढायचा आहे. चला समजे आपण बिगर लग्न झालेले बी या माझ्याकडे. ज्याच्या बायका नाही त्याच्या मुंबईला मोर्चा काढू. कसे आपल्याला भेटत नाही त्याच्यावर दुसरी एक जार काढायचा. ज्याला बायका नाही भेटल्या त्याला बायको भेटलीच पाहिजे. काय देणं काय होतंय हे सांगायला खरं ते ऐका. जराचं लक्षात धरा. येत येळ नाही तर काय नाही. भाकरी तर येत नाही, भीक कोणी द्यायचं नाही. भीक सुद्धा तुम्हाला. म्हणून म्हणायलो जे आहे ते खरं ते सांगायलो. आंदोलन केल्याशी बायका भेटत नाहीत. लगे रठावून पोरी आहेत. तुम्हाला सांगायला दारू प्यायची नाही, टेन्शन घ्यायचं नाही. एवढं मी सांगायलो. जय हिंद, जय भारत.